नमस्कार, मी केतकी जोशी. बखर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 1991च्या निवडणुका झाल्यानंतर राजकारणातून संन्यास घेऊन आपल्या मूळ गावी हैदराबादला जायचं असं त्या नेत्याने ठरवलं होतं. पण राजीव गांधी, त्यावेळेचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांची हत्या झाली आणि सगळं चित्रच पालटलं आणि त्याबरोबरच त्या नेत्याचं नशीबही. राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करणाऱ्या त्या नेत्याला नियतीनं पंतप्रधानपदी बसवलं आणि इतकंच नाही तर पुढची 5 वर्ष त्यांनी हे सरकार चालवूनही दाखवलं आणि त्याचबरोबर आपल्या देशाला आर्थिक गर्तेतून, आर्थिक संकटातून बाहेरही काढलं. मी बोलतेय ते देशाचे माजी पंतप्रधान, दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतातला, देशातला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न नुकताच जाहीर केला आहे आणि त्या निमित्तानं अनेकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया काहीशा सकारात्मकच आहेत. यातली महत्वाची प्रतिक्रिया आहे ती सोनिया गांधी यांच्याबद्दलची. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. मी या निर्णयाचं स्वागत करते आणि का करू नये अशा अर्थाचं एक ट्विट टाकलेलं आहे सोशल मीडियावर. अर्थातच लगेचच या संदर्भातल्या अनेक प्रतिक्रिया यायला लागल्यात. नेहरू गांधी घराण्यातले नसूनही काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून 5 वर्ष सलग पूर्ण करण्याचा विक्रम पी.व्ही. नरसिंहराव यांच्या बरोबर आहे. पण इतकंच त्यांचं कर्तृत्व नाहीये. देशाला आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावर नेण्यात मोलाचं योगदान देणारे सुसंस्कृत राजकारणी आणि त्याचबरोबर राजकारणातले चाणक्य म्हणून पी.व्ही. नरसिंहराव प्रसिद्ध होते. उच्च शिक्षित असलेले पी.व्ही. नरसिंहराव यांनी अत्यंत खडतर काळामध्ये देशाची कमान सांभाळली होती. त्यांनी ज्या वेळेला पंतप्रधान पद स्वीकारलं त्यावेळेला राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यातच देशाची आर्थिक स्थितीही फारशी बरी नव्हती. पण भारतीय अर्थव्यवस्थेत उदारीकरणाचं धोरण आणण्याचं महत्वाचं कार्य नरसिंहराव यांनी केलं. मूळचे तेलंगणा म्हणजेच पूर्वीच्या आंध्र प्रदेशात जन्मलेले पी.व्ही. नरसिंहराव हे उच्च शिक्षित होते. त्यांना 10 भाषा अवगत होत्या. लेखन, कविता लेखन, अनुवाद यातही ते अगदी मास्टर होते. राजकारणाशिवाय आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था यांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. सिनेमा, संगीत, नाट्यकला यांचीही त्यांना आवड होती. नरसिंहराव हे उत्तम रणनीती तज्ज्ञ होते. आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्वाची मंत्रिपदं भूषवली होती आणि त्याचबरोबर राज्याचं मुख्यमंत्री पदही त्यांनी सांभाळलं होतं. 1991 ते 1996 या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. महाराष्ट्राशी त्यांचं खास जवळचं नातं होतं. नागपूरमधल्या काटोल मतदारसंघातून ते 2 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते आणि त्याचीच कृतज्ञता आणि त्याचबरोबर संस्कृत भाषेबद्दलचं प्रेम म्हणून त्यांनी नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठही उभारलं. खरं तर 1991 ची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये झाली होती आणि काँग्रेसला त्यावेळेला बहुमत मिळालं नाही. राजीवजींच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद किंवा पंतप्रधान पद स्वीकारावं असं म्हटलं जात होतं, पण सोनिया गांधी यांनी त्याला नकार दिला. मग काँग्रेसच्याच एका गटानं फारसं कुणालाही परिचित नसलेले, फारसे कुणाला त्रास न देणारे असे पी.व्ही. नरसिंहराव यांचं नाव पुढे सरकवलं. शरद पवार यांना सुद्धा शह देत आश्चर्यकारकरित्या पी.व्ही. नरसिंहराव हे त्यावेळेला पंतप्रधान झाले. मात्र सोनिया गांधी राव यांना पंतप्रधान पद द्यायला फारशा अनुकूल नव्हत्या असं त्यावेळेचे अनेक पत्रकारही सांगतात. त्या उलट उपराष्ट्रपती असलेले शंकर दयाळ शर्मा यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवावं असं सोनिया गांधी यांना वाटत होतं. अर्थात राव यांना सोनिया गांधी यांनी विरोध केला नाही. पण सोनिया गांधी आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्यातले मतभेद मात्र लपून राहिले नाहीत. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली जात असताना पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यावेळेला त्यांना खूप टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. 1996 मध्ये काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्याचा ठपका पी.व्ही. नरसिंहराव यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आणि ते अध्यक्षपद सीताराम केसरी यांच्याकडे देण्यात आलं. 1998च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीचं तिकीट देखील पी.व्ही. नरसिंहराव यांना नाकारण्यात आलं होतं. सोनिया गांधी यांनी पक्षाची हातात धुरा घेतली आणि त्यानंतर तर नरसिंहराव यांना काहीसं साईडलाईनच केलं गेलं. पण फक्त देशाच्या राजकारणातच नाही तर अर्थकारणातही आणि एकूणच देशाच्या विकासातही पी.व्ही. नरसिंहराव यांनी मोलाचं योगदान दिलंय. परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री अशी अनेक महत्वाची जबाबदारीची पदं त्यांनी सांभाळली.
नरसिंहराव हे काळाची गरज ओळखून चालणारे नेते होते आणि त्यामुळेच 1986च्या वेळेला ज्या वेळेला कम्प्युटरबद्दल फक्त बोललं जात होतं किंबहुना त्याची फारशी ओळखही आपल्या देशात नव्हती, त्यावेळेला पी.व्ही. नरसिंहराव हे स्वतः कम्प्युटर शिकले. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्यातल्या 3 भाषांवर मास्टरी मिळवली आणि कोडही तयार केले. खरं तर राव पंतप्रधान झाले तेव्हा देशावर कर्जाचा बोजा होता. त्यांच्या धोरणीपणामुळेच मात्र देश आर्थिक संकटात जाण्यापासून वाचला असं म्हटलं जातं. सोनं गहाण पडलं होतं, देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्या वेळेला काही कठोर निर्णय घेणं गरजेचं होतं. पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर या दोघांनी मिळून देशाला खूप मोठ्या आर्थिक संकटापासून वाचवलं. काँग्रेसमध्ये 50 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त काळ राहूनही सगळ्यात जास्त उपेक्षा आणि आत्यंतिक विरोध पी.व्ही. नरसिंहराव यांना सहन करावा लागला होता. काँग्रेसमधल्या गटातटाच्या राजकारणाची झळ त्यांनाही लागली होती आणि त्यामुळेच अगदी शेवटपर्यंत किंबहुना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं किंबहुना त्यांना काही महत्त्वही देण्यात आलं नाही काँग्रेसमधून. तरीही नेहरू गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय अन्य तिसरी व्यक्ती ही देशाच्या पंतप्रधानपदी निवडली जाऊ शकते आणि ती 5 वर्ष सलग राज्य करू शकते, कार्यकाळ पूर्ण करू शकते, हे मात्र पी.व्ही. नरसिंहराव यांनीच पहिल्यांदा दाखवून दिलं.